हॅलो नमस्कार मैत्रिणींनो। तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर कसे आहेत सगळे? तर आशा करते मस्त मजेत आणि आनंदात असाल। तर आज एक नवीन रेसिपी मी बनवणार आहे। तर छान असं म्हटलं सुंटवडा बनवायचा आहे, तर तुमच्यासोबत तो शेअर करते। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे तुम्हाला मी दाखवते। तर येथे मी 2 किलो खारीक वापरला आहे। तर कालच मी 2 किलो खारीक आणलं होतं, तर ते मी छान असं फोडून त्यामधील बी आहे ना तर ते बाहेर काढायचं। तर बी काढल्यानंतर ते खारीक आपल्याला असं दिसतं। तर बिया काढून घ्यायच्या या खारकामधल्या सर्व। आणि 2 किलो खारकासाठी जवळजवळ 1 किलो खोबरं वापरलं तरी पण चालतं, परंतु मला खोबरं जास्त आवडत नाही, त्यामुळे मग मी येथे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे। तर हे खोबरं देखील आपल्याला छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे। तर हे खोबरं चिरलेलं आहे इथं। तर इथे 100 ग्रॅम काजू वापरले आहे, 100 ग्रॅम बदाम घेतला आहे। तर इथे 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। तसेच साखर आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे। जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त घेतली तरी चालेल, किंवा मग थोडीशी साखर घातली तरी पण चालेल। तर येथे मी खसखस घेतली आहे, सुंठ पूड घेतली आहे आणि इथे विलायची पूड घेतली आहे। तर हे एवढं सर्व साहित्य आपण यासाठी वापरणार आहे। तर डिंक हे शक्यतो वापरायचंच आहे आपल्याला, कारण डिंकांमुळे आपले हाडे चांगली मजबूत होतात। तर सुंटवड्यामध्ये इतर वेळी आपण काही डिंक वगैरे वापरत नाही, परंतु सुंटवडा वगैरे करताना त्यामध्ये डिंक नेहमी सर्वांनी वापरले तर अजून चांगली गोष्ट आहे। तर हे सर्व साहित्य वापरून आपण छान असा सुंटवडा बनवणार आहोत। तर इथे आपल्याला तूप वापरायचं आहे सुंटवड्यासाठी। तर जवळजवळ हे अर्धा किलो तूप आहे। तर हे मी घरीच बनवलेलं तूप आहे, तर ते आपण या सुंटवड्यासाठी वापरणार आहे। तर एवढं सर्व साहित्य आपल्याला सुंटवड्यासाठी लागणार आहे, तर ते मी घेतलेले आहे। तर चला पहिल्यांदा आपल्याला हे सर्व साहित्य आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर प्रथम मी हे सर्व कढईमध्ये गरम करून घेणार आहे। तर पहिल्यांदा मी कढईमध्ये खसखस भाजून घेतली। तर खसखस आपल्याला एकदम मंद आचेवर भाजून घ्यायची आहे, कारण फुल गॅसवर खसखस भाजायची नाही, कारण ती करपण्याची शक्यता असते। त्यामुळे एकदम मंद आचेवर खसखस भाजायची आणि नेहमी हलवत राहायची। तर नेहमी हलवल्यामुळे खसखस एकदम छान लालसर कलरची भाजली जाते। तर ही मी एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यामध्ये ही खारीक आहे ना तर ती परतण्यासाठी घेतली। तर नंतर ती छानपैकी अशी वरखाली करून घ्यायची। तर खारीक नेहमी म्हणजे सतत हलवत राहायची। तर छान अशी 2 मिनटं ही खारीक आपण परतून घ्यायची। तर ही परतलेली खारीक आपण पुन्हा एका ताटामध्ये काढायची व अजून बाकीची खारीक आहे ना तर त्यासाठी ही खारीक मला 2 वेळेस कढईमध्ये भाजून घ्यायला लागणार आहे। तर कढईमध्ये एवढी जागा नसल्यामुळे ही खारीक मी 2दा आता भाजणार आहे। तर प्रथम ही खारीक भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये दुसरी राहिलेली खारीक घालून घ्यायची। तर पुन्हा यामध्ये मी 1 चमचा तूप घालून त्यामध्ये ही खारीक घालून घेणार आहे। तर मस्त अशी दोन्ही खारीक छान मंद आचेवर 2 मिनिटे परतून घ्यायची। तर छान अशी खारीक परतून घेतल्यामुळे सुंटवडा एकदम मऊसूत आणि छान टेस्टी सुद्धा होतो। तर त्यामुळे मग ही पद्धत नेहमी सर्वांनी वापरायची, म्हणजे सुंटवडा आपला छान व्हायला मदत होते। तर त्यानंतर मग त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून बारीक चिरलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे। तर हे खोबरेसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे
मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. तर सतत हलवत राहायचं, म्हणजे आपले हे खोबरे आहे ना तर ते करपणार वगैरे नाही याची काळजी घ्यायची. तर त्यामुळे जास्त गॅस मोठा न ठेवता एकदम मंद आचेवर गॅस ठेवायचा व सतत हे खोबरे हलवायचे. तर आता छान असं आपलं खोबरेसुद्धा भाजून झालेलं आहे. तर हे भाजलेले खोबरे आपण या खारकांमध्येच घालून घेणार आहे. तर बाकीच्या सर्व साहित्यांमध्ये हे सर्व आपण साहित्य आहे ना तर मिक्स करून घेणार आहे. तर त्यामध्ये आता मी खोबरेसुद्धा घालून घेते. त्यानंतर त्यामध्येच डिंक परतून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये थोडेसे डिंक घालून घेतले. तर डिंक थोडं थोडं घालून हलवून घ्यायचं, कारण एकदम एकसारखं भाजायला पाहिजे. तर हा संपूर्ण डिंक एकदम भाजला तरीसुद्धा चालतो, परंतु तूप जास्त घालावे लागेल. त्यामुळे मी थोडंसं कमी तूप वापरलं आहे. तर प्रथम मी येथे हे डिंक छान असं परतून घेतला आहे तुपामध्ये. त्यामुळे हा छान असा फुललेला तुम्हाला दिसतच असेल. तर तो मी काढून घेतला आणि पुन्हा त्याच कढईमध्ये दुसरा डिंक आहे ना तर तोही घालून घेतला. असं करत मी दोन्ही डिंक छान असं कढईमध्ये तुपामध्ये परतून घेतलं. तर डिंक नेहमी हा तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा, त्यामुळे सुंटवडा अजून छान होतो. तसेच आपले हाडे बळकट करण्याचे काम हे डिंक करत असतं, त्यामुळे आपण डिंक नेहमी सुंटवडा करताना वापरायचा. तर तसंही आपण डिंक कधी खात वगैरे नाही, तर असं सुंटवड्यामध्येच आपण डिंक घालून खाऊ शकतो. किंवा मग आपण जेव्हा खजूरचे किंवा खारीकचे डिंक लाडू करतो ना तर ते लाडू नेहमी डिंक वापरते. तर त्याच कढईमध्ये 1 वाटी काजू व बदाम आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर थोडंसं तूप घालून 1 वाटी बदाम मी येथे परतले आहे व यामध्येच 1 वाटी काजू घालून घेतलं आहे. तर हे दोन्ही छान असं मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे तूप घालून परतून घ्यायचं आहे व त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर इथे मी छान असं खोबरं व खारीक दोन्ही मंद आचेवर भाजून छान ठेवलं आहे आणि त्यामध्येच हे काजू व बदाम छान परतले आहे व तेही घालून घेतलं आहे. तर यामध्येच आपण छान असं जे डिंक तळून घेतलं आहे तर हे डिंकसुद्धा घालून घ्यायचं आहे. तसेच 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. तर तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही साखर वापरू शकता. तर त्यामध्येच ही भाजून घेतलेली खसखस व विलायची पूड व थोडीशी सुंठ पूड हे सर्व आपण घालून घेतलं आहे व ते छान असं एकत्र आता आपण करणार आहोत. तर मस्त या चमच्याच्या साहित्याने छान असं वर खाली करून घ्यायचं. छान वर खाली करून घेतल्यानंतर ते मस्त असं सर्व एकजीव होईल व हे तयार झालेलं मिश्रण ते आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे. तर हे मिश्रण छान असं एकदम बारीक दळून घ्यायचं. त्यामुळे छान बारीक दळल्यामुळे सुंटवडा एकदम छान व टेस्टी लागतो. तर तूपसुद्धा आपण प्रमाणामध्येच वापरलं आहे, कारण जास्त तूप वापरल्यामुळे आपल्याला घशाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तूपसुद्धा जास्त वापरायचं नाही आहे. तर हे सर्व साहित्य मी छान तुपामध्ये परतून घेतलं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं. छान एकजीव झालं ना मग आपल्याला हे गिरणीमध्ये छान बारीक दळायचं, मग आपला सुंटवडा तयार होईल. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे गिरणीमध्ये मी वाटलेलं आहे आणि एकदम मस्त असं आपला सुंटवडा तयार झालेला आहे. तर एकदम लहान सुद्धा नाही आणि एकदम मोठा सुद्धा नाही, तर एकदम मीडियम साईजमध्ये छान असा आपला सुंटवडा बनवून तयार आहे.